रुलिंग देऊन पुढे जाऊ, बराच वेळ झालेला आहे आता. अध्यक्ष महाराज या ठिकाणी या आयुधाचा वापर योग्य त्या ठिकाणी व्हावा आणि त्या पद्धतीचं निर्णय आपल्याकडून यावा अशी अपेक्षित मी या ठिकाणी व्यक्त करतो. सन्माननीय अध्यक्ष महोदय, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सभागृहाच्या कामकाजाबद्दल चर्चा सुरू आहे आणि म्हणून मी त्याच्यामध्ये भाग घ्यायला उभा आहे. आपण गैरसमज करून घेऊ नका. अध्यक्ष महोदय, पूर्वीच्या काळामध्ये अधिवेशन असलं की अधिकारी रात्रभर जागत असायचे. अध्यक्ष महोदय, अधिकाऱ्यांच्या मध्ये एक भीतीचं वातावरण असायचं की सभागृहामध्ये काय कोणता सदस्य एखादा प्रश्न विचारतोय आणि आपल्याला कशा पद्धतीनं धारेवर धरलं जाईल किंवा आपली काय अडचण वाढेल किंवा आपली काय चूक निघेल. अध्यक्ष महोदय, आता हे सगळी प्रकरणं ऑनलाईन झाली, परंतु त्यातल्या त्यात एक आयुध आपल्या हातामध्ये आहे, ते म्हणजे लक्षवेधी लावणं हे आपल्या हातामध्ये आहे. त्याच्याबद्दल माझी काडीची हरकत नाही, परंतु पूर्वीची प्रोसिजर अध्यक्ष महोदय अशी होती की एकदा लक्षवेधी तिथे गेली की ती लक्षवेधी निकषात बसली. आता ते 175 ते 180 सभा आपण शब्दांची केलेली आहे 150 वरून, की ती अध्यक्ष महोदय संबंधित डिपार्टमेंटला जायची आणि संबंधित डिपार्टमेंटला गेल्यानंतर ती भले इथे चर्चेला येऊ द्या नको, पण खाली मुख्यमंत्री महोदय गेली की एक प्रकारच्या त्या प्रश्नाला न्याय मिळायचा, चर्चा व्हायची आणि ते अधिकारी त्याची काळजी घ्यायचे. नंतर ती लॅब झाली, आम्हाला लिखित स्वरूपामध्ये उत्तर मिळायची, काय हरकत नाही. पण आता त्या लक्षवेधीच्या मी संपूर्ण प्रोसिजर बघितलं तर आपल्या आणि सचिवांच्या लॉग इन मध्ये गेल्यानंतर ती लक्षवेधी तिथेच थांबते. पुन्हा ती लावायची असेल तर आपली संमती घ्यावी लागते खाली चर्चेला म्हणजे पाठवण्याकरता. माझी विनंती आहे, लागू दे नको लागू दे, पण त्या लक्षवेधी एकदा ऍडमिट झाल्या, एकदा निकषामध्ये बसल्या की तात्काळ खाली डिपार्टमेंटला जाऊ द्या, म्हणजे जेणेकरून सभागृहातल्या सदस्यांना न्याय मिळेल. त्याच्यावर म्हणून हे होत नाही. माझी विनंती आहे, ते लावण्याचा अधिकार तुमचा पूर्णपणे असू द्या. आम्ही येऊ, विनंती करू, आपल्याला शक्य झालं लावा, लावू नका, पण डिपार्टमेंटला अध्यक्ष महोदय जाऊ द्या की जेणेकरून सदस्यांच्या बाबतीत एक प्रशासनामध्ये दरारा राहील, ठीक आहे, आदर राहील आणि भीती राहील आणि आपल्या प्रश्नाला न्याय मिळेल अशी माझी आग्रही मागणी. साधारणपणे बजेट झाल्यानंतर काय तुम्ही मांडताय? एक मिनिट, काय वाईट काय चांगलंच सांगतोय. बजेट मांडल्यानंतर सर्वसाधारणपणे लागोपाठ 2 ते 3 दिवसांची सुट्टी असते असं बजेट मांडलं जातं, कारण ते बजेट वाचायला मिळतं. आता 7 दिवसावरून फक्त आपण 2 दिवसावर येते दादा. परवा जेवी सुट्टी आहे, हो बरोबर आहे 57, पण किमान 4 दिवस तरी ठेवा ना. ते वाचणार कधी, ते बोलणार कधी? बरं, बजेट तुमचं म्हणजे सगळं काव्य बिव्य सगळं अध्यात्म वगैरे, सध्या तुमची रसिकता वगैरे त्या दादामध्ये बरीचशी आहे, त्यामुळे आम्हालाही रसिक व्हावं लागणार आणि म्हणून 4 दिवस तरी ठेवा. 4 दिवस तरी ठेवा. चला महोदय, त्यांच्या क्षमतेवर आमचा इतका विश्वास आहे. आम्हाला माहिती आहे की यांना 5 तास जरी दिले असते आम्ही तरी त्यांनी तेवढंच चांगलं भाषण केलं असतं. म्हणून आपण नेहमीच्या प्रथा परंपरेप्रमाणे दरवर्षी आपण हेच करतो, तसंच आपण केलंय. चला, झालं संमत. आता काय 3 आणि 2 करता? लक्षवेधी सूचना. नाही, 1 मिनिट. लक्षवेधी क्रमांक 1. ठीक आहे, 1 मिनिट बसा जरा, 1 मिनिट. आता 12:30 झालेले आहेत. 1:34 पर्यंत आपण जेवढ्या लक्षवेधी होतील तेवढ्या घेणार आहोत. त्यानंतर आपण बजेटवर चर्चा सुरू करणार आहोत. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आज घेता येणार नाही. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, स्कोप वाढवू नका लक्षवेधीचा, तर लक्षवेधी होतील. नाही, 1 तासात जेवढ्या होतील तेवढ्या घ्यायच्या. उरलेल्या लक्षवेधी उद्याच्या स्पेशल सिटिंग मध्ये होतील. चला, सीएम साहेबांच्या काय लक्षवेधी? लक्षवेधी क्रमांक 1 त्यांच्या घ्या ना. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 1. होणार होतं ना अध्यक्ष महोदय. उदय सामंत साहेबांना वरच्या सभागृहात जायचंय म्हणून 2, 3, 4 आधी घ्या. माझी 1ला उत्तर द्यायची तयारी आहे. आपण जर ठीक आहे, लक्षवेधी क्रमांक 2 घेतो. 1 मिनिट, त्यांना जायचंय वरच्या सभा.